नमस्कार मित्रांनो, महाकाली काळभैरव दरबार उपाय तोडगामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मी आहे तुमची उमा पुजारी। 2 दिवसाच्या नंतर होळी येते। रविवारच्या दिवशी होळी जाळायचा दिवस आहे आणि सोमवारी धुळवडीचा दिवस आहे। तर धुळवडीचा दिवस आणि होळीचा दिवस हे अत्यंत महत्त्वाचे दिवस असतात ऑकल्ट वर्ल्डमध्ये, म्हणजेच रहस्यमय वर्ल्ड, ज्याला तुम्ही तंत्रमंत्रांचा विषय म्हणू शकता। या दिवशी हे सर्व ह्या शक्ती असतात, तांत्रिक मांत्रिकांच्या शक्ती ह्या खूप जागृत करण्याचा दिवस असतो आणि या दिवसांमध्ये या वेळेमध्ये खूप मस्त पावर असते। तर त्यासाठी मी एक उपाय घेऊन आलेले आहे तुमच्या। नक्की तुम्ही तो उपाय करून बघा। उपाय केल्याने काय होणार आहे, तर जी कामं तुमची अडकलेली आहेत, काही जणांचे मला कमेंट आले आहेत, मेसेज आले आहेत, फोन येत आहेत की मुलाचं लग्न होतं नाही आहे, मुलीचं लग्न होत नाही आहे, कामधंदे बंद झालेत, तर तुम्ही जोही संकल्प करून हे काम तुम्ही कराल, ज्या प्रकारे मी सांगणार आहे त्या प्रकारे ते केल्याच्या नंतर तुमच्या मार्गातील अडथळे हे 50% निघून जातील, हा माझा विश्वास आहे। त्यासाठी एक मंत्र पण असणार आहे आणि ज्यांना कोणाला हा मंत्र हवा असेल आणि ज्यांना खरंच मनापासून हा उपाय करायची इच्छा असेल त्यांनी मला कॉल करावा किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करावा। मी त्यांना तो मंत्र आणि ते मंत्र कसा सिद्ध करायचा आहे त्याची माहिती देईन। आणि अजून एक विनंती आहे माझी की कृपा करून मला सकाळी 10 आणि संध्याकाळी 7 या वेळेतच मला कॉल करा। इतर वेळेत मला कॉल तुम्ही करू नका, कारण इतर वेळेत मलाही कामं असतात, घरातील कामं असतात, घरात लोक माझ्या भेटीला येतात, त्यांच्याबरोबर मला बोलायचं असतं, म्हणून त्यावेळेस फोन उचलणं शक्य होत नाही आहे। तर चला आपण वळूया आपल्या उपायाकडे। उपाय करण्यासाठी तुम्हाला लागणाऱ्या गोष्टी आहेत 7 लिंब, 7 लवंग, मूठभर खडी मीठ, मूठभर हिरवे मूग कच्चे, एक हातभर लांब लाल कपडा किंवा हिरवा कपडा, एक नारळ। तर करायचं असं, होळीच्या रात्री म्हणजे रविवारी होळीच्या संध्याकाळी 7 वाजता नारळ स्वच्छ धुवून घ्यायचं, लिंब स्वच्छ धुवून घ्यायचे आणि प्रत्येक लिंबावर एक टाच पाडून त्या टाचेमध्ये एक लवंग तुम्हाला अडकवून द्यायचे, म्हणजे घुसवायचे पूर्णपणे आतमध्ये। लवंग घुसवल्याच्या नंतर त्यावर हळदी कुंकू व्हायचं आहे, 7ही लिंबावर, नारळावर पण हळदी कुंकू व्हायचं आहे। त्यानंतर एक मूठभर उडीद, एक मूठभर मूग आणि एक मूठभर खडी मीठ असंही वेगवेगळ्या दोन्ही वस्तू साईडला तुम्हाला ठेवून द्यायचे। 2 अगरबत्त्या लावायच्या आहेत, त्याची पूजन करायचं आहे, मनोमन प्रार्थना करायची आहे महाकाली देवीची की आम्ही जे मनातला तुमचा संकल्प आहे तो बोलून तिला प्रार्थना करायची आहे की आमचा हा संकल्प, आमचं हे काम लवकरात लवकर पूर्ण होऊ दे, असं तिला विनवणी करायची आहे, प्रार्थना करायची आहे। त्यानंतर तो तोडगा, त्या सर्व वस्तू लाल कपड्यासकट उचलून घ्यायचेत आणि पीडित व्यक्ती, म्हणजे तुमचा मुलगा असेल, तिचं लग्न जमत नाही, किंवा मुलगी असेल, किंवा तुमचा जो कामधंदा आहे, तर व्यवहार धंद्याच्या ठिकाणी बसणारी जी व्यक्ती असेल त्या व्यक्तीवरनं तो उतारा 7 वेळा पुढून आणि 7 वेळा मागून असं 14 वेळा तुम्हाला उतरवून घ्यायचं। उतरवून घेतल्याच्या नंतर रात्री 11:10 नंतर ज्या ठिकाणी तुमची होळी प्रज्वलित होणार आहे त्या होळीच्या ठिकाणी तुम्हाला जाऊन प्रज्वलित झाल्याच्या नंतर 7 फेऱ्या ते होळिकेला तुम्हाला मारायच्या आहेत। 7 फेऱ्या मारून झाल्याच्या नंतर 7व्या वेळेस त्या ज्या वस्तू आहेत तो लाल कपड्यासकट त्या वस्तू तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचे। हे केल्याच्या नंतर तुम्हाला पाठीमागे न बघता, कोणाशीही न बोलता सरळ घरी निघून यायचं आहे, हातपाय तोंड धुवून शांतपणे झोपून घ्यायचं, किंवा तुमची इतर जी कामं असेल ती कामं तुम्ही करू शकता त्यानंतर, पण अगोदर तुम्हाला प्रथम घरीच यावं लागेल। त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 12 वाजल्याच्या आत ज्या ठिकाणी ज्या होळीमध्ये तुम्ही त्या वस्तू टाकलेल्या होत्या त्याच होळीतील एक मूठभर राख तुम्हाला घेऊन यायची आणि ती राख आणि त्यासोबत एक सुपारी, एक लिंबू आणि 2 म्हणजे 11 रुपये, ₹1.25 आता भेटणं मुश्किल आहे म्हणून 11 रुपये, 10 रुपयाचा शिक्का आणि 1 रुपयाचा शिक्का, अशा सर्व वस्तू मिळून तुम्हाला त्या कपड्यामध्ये बांधायच्या आहेत। तुम्ही कपडा कोणत्याही रंगाचा घेऊ शकता, फक्त काळा कपडा सोडून त्या कपड्यामध्ये बांधून त्या वस्तू तुम्हाला घराच्या वर म्हणजे घरामध्येच, आतल्या साईडला नाही, बाहेरच्या साईडला दरवाजाच्या वरती खिळा ठोकून तुम्हाला त्या वस्तू तिथे बांधून ठेवायच्या आहेत
आणि 40 दिवस रोज त्या वस्तूंना तुम्हाला सकाळ संध्याकाळ जेव्हाही तुम्ही दिवाबत्ती करता असाल त्यावेळेस तुम्हाला ती अगरबत्ती त्या ठिकाणी दाखवायची आहे. बस छोटासा उपाय आहे. तुम्ही बघाल चमत्कार. 11 दिवसामध्येच 11 दिवसाच्या नंतरच तुम्हाला ह्याचा फरक दिसून येईल. आणि मंत्र जाप करायचा आहे. त्या वस्तू सर्व जेव्हा तुम्ही घरामध्ये पूजेला ठेवणार त्यावेळेस एक मंत्र जाप करायचा आहे. 108 वेळा मंत्र जाप करायचा आहे तुम्हाला. तो मंत्र आहे, तो मंत्र मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही. तुम्ही मला मेसेज करा किंवा व्हॉट्सअप करा, कॉल करा, मी तुम्हाला तो मंत्र सांगून देईन. नमस्कार. उपाय खूप जालिम आहे हा उपाय, तर तुम्ही उपाय नक्की करून बघावा. आणि हा उपाय केल्याच्या नंतर तुमचे अनुभव नक्की मला कळवावेत. इतर लोकही मला अनुभव कळवत आहेत. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. ही माहिती अधिक ते अधिक लोकांपर्यंत तुम्ही शेअर करा. चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा, जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि सर्वांचं कल्याण होईल. जय माता महाकाली, जय माता काळूबाई, जय गुरुदेव. धन्यवाद.